नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच 9 तारखेला MPSC प्रिलिम्स झालेली आहे आणि आता जे आहे आपल्याला मेन्सचं प्रिपरेशन करायचं आहे. म्हणजे आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आपल्याला बऱ्यापैकी तुम्ही बरेच व्हिडिओ पण बघितले असतील बऱ्याच क्लासेसचे, ज्यात त्यांनी सांगितलेलं आहे की ॲन्सर लिखाणाची सवय असायला पाहिजे. बरोबर आहे. जे आहे तुम्ही उत्तर लिखाणाची सवय असणं गरजेचं आहे. बट सोबतच जर विचार केला थोडासा तर ॲन्सर लिहायचं कसं, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता खूप जण सांगतात की इंट्रोडक्शन्स, मेन बॉडी आणि कन्क्ल्युजन या 3 गोष्टीवर फोकस करणं गरजेचं आहे. येस, राईट, हे आहे. पण ते नेमकं इंट्रोडक्शन कसं लिहायचं, मेन बॉडी कशी लिहायची आणि कन्क्ल्युजन कसं करायचं, हे पण महत्त्वाचं आहे. तर आता इथं आपण ह्या गोष्टी बघूयात. सोबतच नंतर आपण काही क्वेश्चन्स पण डिस्कस करूयात, सो दॅट तुम्हाला माहिती पडेल की नेमका ॲन्सरमध्ये कुठला क्वेश्चन आहे, तो हिस्ट्रीचा आहे, जिओग्राफीचा आहे, पॉलिटीचा आहे, त्यानुसार ॲन्सर कसं चेंज करायचं किंवा इंट्रोडक्शन कसं चेंज करायचं, क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे त्यानुसार तुम्हाला ॲन्सर लिहायचा आहे, रादर देन तुम्हाला किती माहिती आहे. हे सर्वात पहिले महत्त्वाचा पॉईंट आहे, जो तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं जे आहे की क्वेश्चन जर 150 वर्ड्समध्ये लिहायचा आहे, म्हणजे 10 मार्काचा क्वेश्चन असेल, 250 वर्ड्समध्ये लिहायचा आहे तर 15 मार्काचा क्वेश्चन असेल, तर इंट्रोडक्शनसाठी तुम्ही किती पर्सेंटेज द्यायला पाहिजे, कन्क्ल्युजनसाठी किती पर्सेंटेज तुमचं असायला पाहिजे आणि मेन बॉडीमध्ये किती वर्ड्स असणं पाहिजे, हे पण महत्त्वाचा भाग आहे. तर आता आपण त्या गोष्टी थोड्याशा इथं पाहूया. तर इथं जर विचार केला ना, तर सर्वात पहिले की प्रश्नांचे प्रकार थोडंसं पाहूयात. की इथं जसं सांगितलं मी की प्रश्न जर विचार केला तर इथं लघु उत्तर जे की 10 मार्काचे असू शकतात. ओके, मग आता इथं 10 मार्काचे क्वेश्चन जर बघितले तर किती, मी सांगितलं जसं 150 वर्ड्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ओके, आता हे क्वेश्चन्स फक्त तुम्हाला एक दिलेले आहेत की ते कसे आपण एक्सप्लेन करू शकतो ते आपण बघूयात. त्यानंतर जे आहे की बाबा 15 मार्काचे 15 गुणांचे आहेत, म्हणजे याचे दीर्घ उत्तरे जे 250 वर्ड्समध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. आणि इथिक्सची केस स्टडी असू शकते जे 20 मार्काची असू शकते. असे प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. आता क्वेश्चन कशा प्रकारे विचारू शकतात त्याचा फॉर्मॅटसाठी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ टाकला होता, तो तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. आता इथं जर विचार केला ना तर क्वेश्चन जसा विचार करा की एक्सप्लेन हाऊ ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम हॅज इन्फ्लुएन्स द गव्हर्नन्स इन इंडिया. न्यायिक सक्रियतेमुळे भारतातील शासनावर कसा प्रभाव पडला हे स्पष्ट करा, किंवा भारतीय राज्यातील राज्यपालांची भूमिका आणि अधिकार स्पष्ट करा. इथं महत्त्वाचं काय आहे आता की इथं महत्त्वाचं आहे की ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम म्हणजे काय. आपण एक जर क्वेश्चन घेतला तिथं काय, न्यायिक सक्रियतेमुळे, हा पहिला कीवर्ड आहे जो तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं काय इथं, तर भारतातील शासनावर ओके कसा प्रभाव पडला हे स्पष्ट करा. इथं 2 कीवर्ड्स आहेत. पहिला आहे न्यायिक सक्रियतेमुळे. मग न्यायिक सक्रियता काय हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जिथे आपण काय म्हणू शकतो की न्यायपालिका स्पेसिफिकली जेव्हा संविधानाचे रक्षण करण्यासाठी आणि नागरिकांचे हक्क जे आहेत ते जपण्यासाठी आणि प्रशासकीय त्रुटीवर नियंत्रण करण्यासाठी जर आपण विचार केला तर सक्रिय भूमिका जेव्हा बजावते त्याला आपण काय म्हणू शकतो, न्यायिक सक्रियता म्हणतो. म्हणजे त्याला ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम असं म्हटलं जाते. आणि हा केव्हापासून आला तर थोडंसं तुम्ही जर 250 वर्डचा जर क्वेश्चन असेल, म्हणजे आता 150 वर्ड्सचा तर मी एवढंच लिहील, पण हाच जर क्वेश्चन 250 वर्डचा असेल तर मी आणखी एक्सप्लेन करेन आणि तिथे सांगेल की ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम म्हणजे न्यायिक सक्रियता जी आहे ते 1970 नंतर जे आहे ते जास्त आपल्याला पाहण्यास मिळते. इंडियन याच्यात जर बघितला आपण तो ओके, पूर्ण इंडियामध्ये जर विचार केला तर ज्युडिशरीमध्ये. मग आता काय लिहायचं की हा झाला इंट्रोडक्शन पार्ट झाला. आता झाला मेन बॉडी पार्ट. मेन बॉडी पार्टमध्ये आपल्याला कुठं फोकस करायचं आहे, भारतातील शासनावर. ओके, म्हणजे गव्हर्नन्स या पॉईंटवर आपल्याला फोकस करायचा आहे की हॅज इन्फ्लुएन्स गव्हर्नन्स इन इंडिया. मग ते काय केलं, प्रशासनातील पारदर्शकता वाढलेली आहे ना. मग प्रशासनातील पारदर्शकता कशी वाढली तर त्याच्यासाठी माहितीचा अधिकार तुम्ही इथं लिहू शकता ना. दुसरं काय आहे तर राईट टू प्रायव्हसी आहे ना. ओके, ITच्या याच्यामुळे चेंजेस झालेले आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे. मग तुम्ही त्या गोष्टी लिहा. त्यानंतर मूलभूत हक्कांचे संरक्षण आहे. मग मूलभूत हक्कांचे संरक्षण कसं झालेलं आहे तर राईट टू लाईफ विथ डिग्निटी आर्टिकल 21 जेव्हा म्हणतो आपण तर त्याच्यात राईट टू एअर पण आहे आणि ते क्लीन एअरसाठी आहे. मग हा मुद्दा जर तुम्ही घेतला तर इथे तुम्हाला करंट अफेअरमधला काय टॉपिक लिहू शकता तुम्ही, तर सध्या 400 एअर क्वालिटी इंडेक्स जर बघितला 400च्या वर गेलेला दिल्लीचा, तर हा पॉईंट तुम्ही इथं लिहू शकता. म्हणजे क्वेश्चन हा पॉलिटीचा आहे पण एक फक्त एक्झाम्पल म्हणून लिहू शकता की अशा प्रकारचे चेंजेस झाले. किंवा मग PIL जे आहे लोकांना न्याय उपलब्ध करून देण्यासाठी PIL आणल्या गेले आहेत. ओके, नंतर त्याच्यासाठी जे आहे एखादी जर सुप्रीम कोर्टची जजमेंट असेल मग ते केशवानंद भारती केस आहे ते पण तुम्ही इथं लिहू शकता.
ओके, मग आता ते काय आहे की सार्वजनिक हित याचिकेमुळे लोकांना न्याय उपलब्ध करून दिला ते चेक अँड बॅलन्स सिस्टीम इथं क्रिएट केल्या गेलेली आहे. ओके, नंतर जर विचार केला तर याच्यात आणखी जर विचार केला तर केशवंत भारती केसमध्ये काय होतं, तर बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनबद्दल ते बोलले होते. नंतर आणखी एखाद दोन केस जर आपण विचार केला, म्हणजे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो थोडंफार, की मेनका गांधी केस आहे. मेनका गांधी केसमध्ये आधी काय होतं की कलम 21 जे आहे याचा विस्तृत प्रकारे त्यांनी एक्सप्लेन केलं गेलेलं आहे. ओके, मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्यानंतर बरेच चेंजेस आले आहेत, हे तुम्हाला इथं लिहिणं गरजेचं आहे. ओके, तर हे झालं इंट्रोडक्शन्स आणि मेन बॉडीबद्दल आपण जर विचार केला तर हे अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. ओके, त्यानंतर जर विचार केला की आता कन्क्ल्युजन काय लिहिणार, तर कन्क्ल्युजनमध्ये आपण इथं लिहू शकतो की गव्हर्नन्स जे आहे, शासन जे आहे हे काय झालं, पारदर्शक झालं, उत्तरदायी झालं आणि जबाबदार शासन जे आहे आपल्याला इथं मिळते. तर हा झाला तुमचा क्वेश्चन किंवा क्वेश्चन कसा टॅकल करायचा हे थोडंसं समजणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. ओके, त्याचबरोबर जर विचार केला की बाबा आता आपण दुसरा क्वेश्चन पाहू. हा झाला होता थोडासा पॉलिटीचा, त्याबद्दल मी सांगितलं. आता एक मिनटं, आता हा क्वेश्चन जर विचार केला तर क्वेश्चन हा थोडासा कसा लिहायचा ते सांगतो पुन्हा. क्वेश्चन जर आहे स्ट्रक्चर ऑफ द आन्सर कसं लिहायचं, तर प्रस्तावना इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन जे आहे इथं बघा 10 to 15% ऑफ द पेज स्पेसमध्ये पण तुम्ही करू शकता, किंवा क्वेश्चन जो आहे तो 150 वर्ड्सचा आहे ना, तर त्याच्या 10 ते 15% मॅक्सिमम जर झाला तर 20% पर्यंत तुम्ही इंट्रोडक्शन नेऊ शकता. म्हणजे मॅक्सिमम खूपच जास्त हे झालं तर 30 वर्ड्सपर्यंत तुम्ही जाऊ शकता. 30 शब्द खूप जास्त झाले, ते जास्तीत जास्त 15पर्यंत जायचं, नाहीच झालं ते. त्यानंतर मेन बॉडी जी आहे ती 70 to 80% असली पाहिजे आणि कन्क्ल्युजन जे आहे 10 to 15% हे असायला पाहिजे. ओके, आता इथं जर विचार केला इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्ल्युजन कसं लिहिलं आहे. क्वेश्चन काय, हरप्पा संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता हा जो विद्यार्थ्यांनी क्वेश्चन लिहिला आहे याच्यात बघा तुम्ही इनोव्हेशन कसं आणलेलं आहे. क्वेश्चन काय विचारलं आहे, हडप्पा संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यात त्यांनी लिहिली आहे की नियोजन पद्धतीचा आरंभ दगडात शोधायचा असेल तर सिंधू संस्कृतीकडे पाहावे. ओके, मग हे कोणी म्हटलं तर हे असं इतिहासकार मानतात. हे झालं इंट्रोडक्शन. म्हणजे इंट्रोडक्शन एखाद्या कुठल्या तरी इतिहासकाराने काय म्हटलेलं आहे त्याच्यापासून पण तुम्ही सुरू करू शकता किंवा स्टार्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला इथं काय दिसते की एखादा विद्यार्थी जेव्हा आन्सर लिहितो हे थोडंसं इनोव्हेटिव्ह आहे, समोरच्याला वाचताना पण थोडंसं डिफरन्स जाणवतो. आणि नंतर जर बघितलं तर काय विचारलेलं आहे की ठळक वैशिष्ट्ये विचारलेलं आहे. मग यांनी काय केलं की उत्कृष्ट नगररचना होती. ओके, योजनाबद्ध शहरे ज्यात ग्रीक पद्धती, ओके ग्रीड पद्धती, रुंद रस्ते, दुहेरी शहर विभाग होते. मग त्यांनी इथं असा हे काढलेलं आहे ना, डायग्राम जर विचार केली तर काढली आहे. आणखी जर तुम्हाला डिटेलमध्ये जायचं असेल तर तुम्ही इथं इंडियाचा मॅप पण काढू शकले असते. इथं थोडासा असा जो आहे इथं, आणि या एरियामध्ये तुम्ही हडप्पा संस्कृती दाखवली असती. म्हणजे आणखी थोडंसं इनोव्हेटिव्ह झालं असतं की एरिया कुठला आहे आणि कशा प्रकारे त्यांनी हे केलं आहे. नंतर जर विचार केला तर प्रगत जलनिसरण व्यवस्था होती. मग त्याचं एक्झाम्पल पण त्यांनी दिलेलं आहे. हे बघा इथं चंदुहारो येथील मणी निर्मिती केंद्रे होते, बीड्स आपण जे म्हणतो. मग यांनी इथं जे आहे मनीस जे आहे, ओके आपण जे म्हणतो ना वापरतो मनीस, एखादा हार असतो किंवा हे असतो ते, तर त्यांनी इथं काढून दाखवलेलं आहे. ओके, दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. आता पशुपती सील जे आहे हे एका बॉक्समध्ये तुम्ही दाखवू शकता ना, कंपल्सरी नाही जसं तसं आलं पाहिजे. हे इनोव्हेशन आहेत. फ्लो चार्टमध्ये तुम्ही असा यूज करू शकता, ते इथं दिसते. अशा प्रकारे आजचे शहरीकरण. आता याच्यात काय आलं, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या चर्चेकडे पाहताना हरप्पाची नियोजनबद्ध शहरे, जलनिसरण प्रणाली आजही प्रेरणादायी ठरतात. आता या विद्यार्थ्याचा जर विचार केला सर्व व्यवस्थित लिहिलं आहे, पण कन्क्ल्युजनमध्ये यांनी जर एक्झाम्पल लिहिलं असतं जसं की चंदीगडचं, तर आन्सरमध्ये काय आणखी थोडंसं हे झालं असतं की चंदीगड त्या बेसिसवर जे आहे बनल्या गेलेलं आहे. ओके, तर हे तुम्ही आधी आपण पॉलिटीचं बघितलं होतं, आता जो बघितला हा आहे हिस्ट्रीचा क्वेश्चन. तसाच जर एखादा क्वेश्चन जर बघितला तर आपण जिओग्राफीचा जर घेतला तर एखाद्या जर क्वेश्चन आपण विचार केला जसं की एखाद्या ठिकाणच्या हवामानाचा किंवा हवामानावर वाऱ्याचा काय प्रभाव पडतो. एखाद्या ठिकाण जर असेल तिथल्या हवामानावर वाऱ्याचा काय प्रभाव पडतो, तर मग इथं लिहित असताना तुम्ही कसं स्टार्ट करणार. आता सपोज हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. ओके, आता ह्या क्वेश्चनमध्ये सुरुवात करताना तुम्ही इंट्रोडक्शन्स कसं करणार. आधी आपण इथं बघितलं होतं की एखादं स्टेटमेंट यांनी दिलं होतं. याच्या अगोदर आपण ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम काय आहे हे
एक्सप्लेन केलं होतं. आता इथं सुरू करत असताना की आपण सिंपल गोष्टीपासून चालू करू शकतो की वारा हा हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सिंपल क्वेश्चनमध्ये जसं विचारलं त्यानुसार तुम्ही स्टार्ट करू शकता आणि त्यानंतर एखाद्या ठिकाणच्या हवामानात त्याचे अनेक परिणाम होतात. म्हणजे सुरुवात सिंपलपासून केली आहे. जर 150 वर्ड्समध्ये तुम्हाला ॲन्सर लिहिले. मग आता जिओग्राफीमध्ये लिहित असताना तापमानावर परिणाम होतो का, तर हो होतो ना. मग तापमानावर कसा परिणाम होतो, उष्ण प्रदेशातून वाहणारा गरम वारा तापमानात चेंज करतो ना. मग इथे तुम्ही चिनूकचं पण उदाहरण देऊ शकता ना. मग आता चिनूकचं उदाहरण देत असताना फक्त तुम्ही चिनूक लिहिणार का, की हे चिनूक वारा आहे. पण सो बेटर काय होणार आहे की तुम्ही इथं असा हे दाखवा ना, अमेरिकेचा मॅप दाखवा. इथं तुम्ही जर तुम्हाला माहिती असेल रॉकीज आहे आणि इथून असा वारा तो जातो. ओके, आणि हा गरम वारा आहे. मग हे तुम्ही दाखवलं तर आणखी थोडासा फरक पडू शकतो. ओके, सोबतच काय की हाच फरक पडतो का, तर नाही आहे. आणखी सहारा वाळवंट जर विचार केला तर त्याच्यावर पण फरक आहे. मग इथं तुम्ही पूर्ण वर्ल्डचा मॅप दाखवा ना. आता वारे कुठून वाहतात, असे वाहतात, त्यामुळे इथं वाळवंट तयार झालेलं आहे. वारे कुठून वाहतात, जमिनीकडून समुद्राकडे वाढतात आणि त्यामुळे इथं पाऊस कमी पडतो आणि पाऊस कमी पडल्यामुळे इथं सहारा वाळवंट आहे. ह्या 2 ते 3 गोष्टी ज्या आहेत ना त्या तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. सोबतच ढगांची निर्मिती व हवामान बदलमध्ये पण फरक पडतो. मग ते काय, त्याच्यासाठी तुम्ही इंडियाचं उदाहरण देऊ शकता ना. लेट्स टेक एक्झाम्पल की हा मान्सून आहे तर वेस्टर्न घाट आहे ना. मग हा असा जेव्हा येतो तर इथं पाऊस जास्त पडतो. सो दीज आर द पॉईंट्स. जे ॲन्सर कसं आहे, ॲन्सर कसं लिहायचं, तर क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे आणि तुम्ही हे पॉलिटीचा क्वेश्चन लिहिताय, जिओग्राफीचा लिहिताय की हिस्ट्रीचा लिहिताय, त्यानुसार ते चेंज होणं खूप गरजेचं आहे. रादर देन तुम्हाला माहिती आहे ते. ओके, म्हणजे क्वेश्चनमध्ये प्रत्येक जणांनी सांगितलं इंट्रोडक्शन, मेन बॉडी अँड कन्क्ल्युजन एवढंच आहे, नाही, याच्या पलीकडे पण आहे. मग ते क्वेश्चन काय विचारलेलं आहे, सो सर्वात महत्त्वाचा पॉईंट तो आहे की क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे त्यानुसार तुम्ही आन्सर लिहा. रादर देन तुम्हाला किती माहिती आहे, पहिला महत्त्वाचा पार्ट आहे. कारण खूपदा मुलांचं तिथं चुकतं. दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे की क्वेश्चन हा कुठल्या सब्जेक्टचा आहे त्यानुसार पण तुम्ही आन्सर थोडंसं चेंज करू शकता. किंवा डायग्राम काढायची आहे, फ्लोचार्ट काढायचा आहे, किंवा सुप्रीम कोर्टचे जजमेंट लिहायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्यानुसार चेंज होतात. म्हणजे पॉलिटी असेल तर सुप्रीम कोर्टचं जजमेंट लिहा, जिओग्राफी असेल तर तुम्ही एखादा मॅप काढून दाखवा. ओके, हिस्ट्री असेल तर तुम्ही अशा प्रकारे थोडंसं इनोव्हेशन करू शकता. सो दीज आर द पॉईंट की जे खूप महत्त्वाचे आहेत. ओके, मग आता हा पॉईंट झाला. नंतर काय, ढगांची निर्मिती व हवामान बदल होते, वादळे आणि चक्रीवादळे येतात, सायक्लोन्स वगैरे आपण जर बघितला तर हा सगळा परिणाम जो आहे तो त्याच्यामुळे होते. आणखी जर उदाहरण जर बघितलं तर बरेच उदाहरणं तुम्ही इथं हे करू शकता ना, की जसं आपण हा जो हे सांगितलं तसंच तुम्ही युरोपियन कंट्रीजमध्ये जर विचार केला, सॅन्टा आना वारे वगैरे आहेत, लोकल वारे आहेत. ओके, आणि कंटिन्यू जे 12माही वारे असतात त्याचा परिणाम पण पडतो. तर हे पॉईंट्स तिथं तुम्हाला लिहिणं गरजेचे आहेत. आणि नंतर कन्क्ल्युजन जे असते ते कन्क्ल्युजन पण तुम्ही जे आहे ना की थोडंसं इनोव्हेटिव्ह पण करू शकता. मग आता इनोव्हेटिव्ह काय करू शकता की बाबा वारा हा फक्त वाहणारी हवा नसून याचा परिणाम जो आहे अदृश्य शिल्पकार असा आहे, असं पण तुम्ही लिहू शकता. ज्याच्यामुळे काय होतं की तापमानाचं जे आहे ज्याच्यामुळे ढगांची रचना बदलते, पावसाळा जो आहे पाऊस याला आमंत्रित करतो बिकॉज ऑफ वारा. बरोबर ना. आपण मान्सून वारे म्हणतो, नॉर्थ वेस्टर्न मान्सून म्हणतो. ओके, मग हे वारेच आहेत ना, जो की यावर्षी क्वेश्चन आलेला आहे, प्रिलिम्समध्ये क्वेश्चन विचारलं तर क्वेश्चननुसार तुमचं आन्सर असलं पाहिजे आणि क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे त्यानुसार तुमचं कन्क्ल्युजन असलं पाहिजे. आता प्रत्येक वेळी तुम्ही कन्क्ल्युजन लिहिणार का, बरोबर ना, तिथं सुचायला पण पाहिजे. प्रॉब्लेम हा आहे की 3 तास आहेत, 3 तासात तुम्हाला नियर अबाउट क्वेश्चन जे लिहायचे आहेत टाईम 7.5 मिनटं ते 9 मिनटंच भेटतो. त्यात सगळं लिहिणं आणि तो प्रेशर असतो. त्यासाठी काय करू शकता तुम्ही, बऱ्यापैकी जर आपण विचार केला तर त्याचे कन्क्ल्युजन जे आहे तुम्ही आधीच तयार करून पण ठेवू शकता. ते आम्ही केले आहेत, तुम्हाला ते पण दाखवतो की कसे करायचे. मग आता इथे पुन्हा एकदा सांगतो की हाऊ टू राईट द इंट्रोडक्शन्स. मग इंट्रोडक्शनमध्ये काय की बाबा प्रस्तावना हे 3 ते 4 ओळींपेक्षा जास्त नसावी. सर्वात महत्त्वाचा पॉईंट पहिला जो आहे की प्रस्तावना जी आहे इंट्रोडक्शन हे 3 ते 4 ओळीपेक्षा जास्त नसावी. विषयानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या प्रस्तावना तयार ठेवा. विषयानुसार, विषय काय आहे त्यानुसार तुमचे इंट्रोडक्शन तयार असलं पाहिजे. ओके, यामुळे काय होईल माहिती आहे का की तुम्ही जेव्हा ॲन्सर लिहिता तुमच्या डोक्यात आधीच फ्रेम असते ॲन्सर की मला हा इंट्रोडक्शनमध्ये हे लिहायचं आहे. ओके, तुम्ही तिथं विचार करू शकता. आधीच विचार केलेला असेल तर तुम्ही बेटर परफॉर्म करू शकता. ओके, त्यानंतर काय, ज्यात काय असायला पाहिजे, व्याख्या असायला पाहिजे, संकल्पनेशी संबंधित विद्वान किंवा शास्त्रज्ञ आपण जसं बघितलं होतं.
ओके, हिस्ट्रीसाठी आपण बघितलं. अतिरिक्त आकडेवारी जर तुमच्याकडे असेल करंट अफेअरमधले तर ते पण तुम्ही तिथून पण स्टार्ट करू शकता. किंवा वारंवार येणाऱ्या विषयांसाठी जसे की 1857चे बंड झाले, मौर्यकालीन प्रशासन झाले, गुप्तकालीन अर्थव्यवस्था इत्यादी स्वतःचे टेम्पलेट्स तयार करणं गरजेचे आहे. आता स्वतः जर तुम्ही तयार करू शकत नसाल किंवा तेवढा टाईम नाही, ॲक्च्युली टाईम नाही आहे तुमच्याकडे, की नियर अबाउट 4 महिने झाले आणि 4 महिन्यात तुम्हाला आपल्याला पूर्ण सिलेबस कंप्लीट करून ॲन्सर लिहायचा आहे, तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर जर तुम्ही आले तर तुम्हाला तिथं ह्या सगळ्या टेम्पलेट्स आणि ह्या आम्ही प्रोव्हाइड करू, जिथं तुम्ही हे ॲन्सर्ससाठी रेडी टू किंवा रेडी मटेरियल तुम्हाला इथं मिळू शकते. आता इथं बघा, इंट्रोडक्शनबद्दल आपण थोडंसं बघूयात की इंट्रोडक्शन क्वेश्चन बघा. आता काय, संविधानाचे रक्षक म्हणून सर्वोच्च न्यायालयाची भूमिका विश्लेषित करा, हा क्वेश्चन आहे. इथं जर बघितलं तर काय आहे, क्वेश्चननुसार डेफिनेशन जे आहे आपण इंट्रोडक्शन वेगवेगळ्या प्रकारे कसं लिहू शकतो. पहिला डेफिनेशननुसार इथं काय की प्रश्नातील संकल्पनेचे स्पष्टीकरण. मग प्रश्नात काय विचारलं आहे, संविधानाचे रक्षक म्हणून विचारलेलं आहे कोण आहे तर सर्वोच्च न्यायालय. मग आपण सुरुवात पण तशीच केली की संविधानाचा रक्षक म्हणजे अशी संस्था जी संविधानाची सर्वोच्चता टिकवून ठेवते. भारतात ही भूमिका सर्वोच्च न्यायालय निभावते. क्वेश्चननुसारच आपण त्याचं इंट्रोडक्शन स्टार्ट केलं. जर माहीतच नसेल तर तुम्ही अशा प्रकारे एक सोपी उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो की यानुसार जर स्टार्ट केलं तर तुम्हाला जास्त विचार करायचा हे पडणार नाही. क्वेश्चन काय विचार त्यानुसार मी आन्सर लिहिल. ओके, तर कारण ते संविधानाचे अंतिम व्याख्याते आहेत. त्यानंतर काय आहे तर दुसरं जर विचार केलं की बाय कोटिंग रिलेव्हंट जजमेंट जर असेल तर मग आता जजमेंट आहेत ना, संबंधित न्याय निर्णयाचा उल्लेख जर करून द्यायचा असेल तर मग काय, केशवंत भारती केस प्रत्येकाला माहिती आहे. जो MPSC करतो त्याला 1973ची केस आहे, 24 एप्रिलची आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. मग केशवंत भारती केसमध्ये काय सांगितलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने संविधानातील मूलभूत संरचना अबाधित ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली, त्यामुळे न्यायालय संविधानाचे सतत संरक्षण करणारी सर्वोच्च संस्था बनलेली आहे. मग हे दुसऱ्या प्रकारचं इंट्रोडक्शन झालं. हे पहिलं डेफिनेशनवर होतं, इथं जजमेंटवर आपण इंट्रोडक्शन स्टार्ट केलं आहे. तिसरं जर विचारलं बाय डिटेलिंग आर्टिकल्स इन द कॉन्स्टिट्यूशन, एखादा आर्टिकल जर असेल त्याच्या रिलेटेड तर त्या आर्टिकलपासून तुम्ही स्टार्ट करू शकता. जसं की आर्टिकल 32 आणि आर्टिकल 13 आणि 32 ज्युडिशियल रिव्ह्यू आणि याच्यासाठी आहे. यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयीन पुनरावलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू अधिकार मिळतो. हा अधिकार संविधानाच्या संरक्षणाचा आधारस्तंभ असून त्यातूनच न्यायालयाची रक्षण म्हणून ओळख निर्माण होते. मग हा झाला तिसरा प्रकार. एक आपण फक्त डेफिनेशन काय होती क्वेश्चनमध्ये त्यानुसार केला. दुसरा जजमेंट असेल तुम्हाला माहिती असेल त्यानुसार. तिसरा जो आहे आर्टिकल जर माहिती असतील त्यानुसार हा तुम्ही तिसरा प्रकार तुम्ही इथे इंट्रोडक्शन लिहू शकता. ओके, तसंच जर विचार केला तर आणखी काय लिहू शकतं तर बघा ना, हिस्टॉरिकल अंडरस्टँडिंग, ऐतिहासिक संदर्भावर. मग ऐतिहासिक संदर्भ काय ते 1950मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली तेव्हापासून ते भारतीय लोकशाहीचे संविधानिक संरक्षण म्हणून काम करत आले आहे. हा आणखी एक प्रकार आहे. विविध ऐतिहासिक निर्णयांनी त्याने संविधानाचे रक्षण करण्याची आपली भूमिका दृढ केलेली आहे. मग त्याचे काही ऐतिहासिक निर्णय जेव्हा सांगितले गेले आहेत तर तुम्हाला इथं सुप्रीम कोर्टचे जजमेंट हे मेन बॉडीमध्ये लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे इंट्रोडक्शन आणि मेन बॉडी एक फ्लो तयार होईल तुमचा, राईट, तर तो महत्त्वाचा आहे. नंतर जर विचार केला की जसं की कोटिंग एनी स्कॉलर, जसं आपण हिस्ट्रीमध्ये पण बघितलं होतं की न्यायमूर्ती PN भगवती यांनी म्हटले की द सुप्रीम कोर्ट स्टँड ॲज अ सेंटिनल ऑन द क्यू व्हॅल्यू, म्हणजेच ते नागरिकांचे व संविधानाचे सतत रक्षण करणारे प्रहरी आहेत. हा झाला इंट्रोडक्शन पार्ट की तुम्ही अशा प्रकारे इंट्रोडक्शन्स तुम्ही जे आहे लिहू शकता. आता हाऊ टू राईट अ मेन सेक्शन्स ऑफ युअर ॲन्सर्स, मुख्य भाग काय लिहायचा किंवा मुख्य भागात काय लिहायचं. पुन्हा क्वेश्चन काय विचारलेला आहे त्या क्वेश्चननुसार तुम्हाला तुमचा मुख्य भाग काय आहे ते लिहायचा आहे मेन बॉडीमध्ये. आता इथं काय की मुख्य भागात जर विचार केला तर प्रश्नाचे वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजन करा. जसं आपण बघितलं होतं की ज्युडिशियल रिव्ह्यू आणि गव्हर्नन्सबद्दल बघितलं होतं, हा वेगवेगळे भाग केले होते आणि त्यानुसार आन्सर लिहिण्याचा प्रयत्न केला होता. ओके, त्यानंतर सब पॉईंट्स काय आहेत ते लिहिणं गरजेचं आहे. ओके, सब हेडिंग असतील तर ते लिहा. एक्झाम्पल जर असतील तर ते तुम्हाला तिथं कोट करणं किंवा केस स्टडीज जे आहे ते लिहिणं गरजेचं आहे. डायग्राम तुम्ही काढू शकता. ओके, फ्लो चार्ट तुम्ही काढू शकता किंवा जर मॅप काढायचा असेल तर तुम्ही जिओग्राफी रिलेटेड असेल तर मॅप काढू शकता. इवन हिस्ट्रीमध्ये पण तुम्ही मॅप काढू शकता. त्यानंतर जर विचार केला तर डिरेक्टिव्ह वर्ड्स काय मेन्शन केलेले आहेत क्वेश्चनमध्ये
ते आधी महत्त्वाचं आहे. म्हणजे क्वेश्चन वाचताना तुम्ही तिथं बॉक्स करूनच ठेवा, हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे आणि हा पॉईंट आहे. हे 3 पॉईंट्स आहेत की या 3 पॉईंट्स मला एक्सप्लेन करायचेच आहेत मेन्स बॉडीमध्ये, तर ते समजणं गरजेचं आहे. ओके. आणि अंडरस्टँड द सब्जेक्ट वाईज डिमांड. मी आधीच तेच बोललो तुम्हाला. हिस्ट्रीचा क्वेश्चन काय आहे तर तिथं तुम्ही काय लिहायला पाहिजे, इंट्रोडक्शन, मेन बॉडी कशी असायला पाहिजे, किंवा जिओग्राफीचा क्वेश्चन असेल तर तुम्ही मॅपिंग करणं गरजेचं आहे. पॉलिटी जर असेल तर तुम्ही तिथं सुप्रीम कोर्टचे जजमेंट किंवा आर्टिकल लिहिणं गरजेचं आहे. आणि जर इथिक्स जर असेल तर सध्याची केस स्टडी जर एखादी तुम्हाला भेटत असेल तर ते केस स्टडी तुम्ही तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके. यूज द डायग्राम अँड फ्लो चार्ट ऑल्सो. ओके. आता इथं काय की हा डिफरन्स जर बघितला की काय आहे, एक्सप्लेन म्हणजे काय होते. आता याच्यात मी इथं सगळं काही दिलेलं नाही आहे. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला जे आहे एक्सप्लेन म्हणजे काय होते, क्रिटिकली ॲनालाइज म्हणजे काय, ॲनालाइज म्हणजे काय, विश्लेषण करा म्हणजे काय, डिस्कस करा म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो आणि त्यानुसार क्वेश्चन बदलतो. बरोबर. मग क्वेश्चनमध्ये काय विचारलं मी आधीपासून ते सांगतो की त्यानुसार तुमचं आन्सर असलं पाहिजे. मग तिथं जर त्यांनी एक्सप्लेन विचारलं मग काय करणार तुम्ही, स्पष्ट आणि समजण्यास सोपे करा आणि सविस्तर कारणे किंवा उदाहरणे द्या. ओके. म्हणजे क्लिअर कट ॲन्सर असला पाहिजे. ओके. अंडरस्टँडेबल. आणि एखादा व्यक्ती जो आहे त्याला काहीच समजत नाही त्याला तुम्हाला एक्सप्लेन करायचं असा विचार करा. आपण तेव्हाच म्हणतो ना एक्सप्लेन करा. ओके. मग ते एक्सप्लेनेशन म्हणजे काय, क्लिअर कट आणि समोरच्याला समजेल या प्रकारे तुमचं ॲन्सर असायला पाहिजे. मग ते इंट्रोडक्शन पण, मेन बॉडी पण आणि कन्क्ल्युजन पण. त्यानंतर क्रिटिकली ॲनालाइज म्हणजे काय की तिथं ऑल अँगल जे आहे सर्व दृष्टिकोनातून तपासा. म्हणजे काय, एक्झामाइन फ्रॉम ऑल अँगल्स, डिस्कस त्याचे पॉझिटिव्स काय, त्याचे निगेटिव्स काय हे पण तुम्हाला तिथे डिस्कस करणं गरजेचे आहेत. आणि त्याचे स्ट्रेंथ आणि विकनेस जे आहेत ते पण तुम्ही तिथे मूल्यमापन करून ते लिहिणं गरजेचं आहे. मग हे झालं क्रिटिकली ॲनालाइज. मग आता ॲनालाइज म्हणजे काय, ब्रेकडाऊन इंटू की कंपोनंट्स. म्हणजे त्यात काय काय की कंपोनंट दिलं ते ब्रेकडाऊन करा आणि ते एक्सप्लेन करत जा. एक्झामाइन करा स्ट्रक्चर, कॉजेस आणि त्याचे इफेक्ट काय होऊ शकतात हे तुम्हाला इथं लिहिणं गरजेचं. आता ह्या गोष्टी काय आहेत की जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग कराल त्यानुसार जेव्हा आपण बोलू तेव्हा एक एक क्रिटिकली ॲनालाइज म्हणजे काय ते तिथं एक्सप्लेन करून तुम्हाला सांगता येईल. ओके. त्यासाठी आपण टेस्ट सिरीज चालू करतोय. पहिली जे टेस्ट सिरीज राहणार 23 तारखेची हे सगळ्यांसाठी फ्री आहे. तुम्ही येऊन ॲन्सर लिहा, त्यानुसार तुम्हाला समजेल की खरंच तुम्हाला ॲन्सर कशी लिहायची आणि काय. आपली जी टीम आहे ही सगळी टीम जी आहे UPSCची मेन्स किंवा इंटरव्ह्यू दिलेली जी आहेत ती सगळी टीम आहे ज्यांनी 1 किंवा 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. राईट. इवन मेन्स पण 4 ते 5 मेन्स दिलेली आहे. तर त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी खूप महत्त्वाचं म्हणजे ॲन्सर कसे लिहायचे, काय ॲन्सरमध्ये असायला पाहिजे, नॉलेज असणं वेगळी गोष्ट आहे आणि ॲन्सर लिहिणं वेगळी गोष्ट आहे. ओके. त्यानुसार आपण चेंजेस करणार आहे आणि आपली टीम तशी तुम्हाला सांगेल. दुसरा जर विचार केला डिस्कस. आता डिस्कस म्हणजे काय, मग डिस्कस तुम्ही आपण जर विचार केला पारावरच्या गप्पा पण म्हणू शकतो ना. पण नेमकं इथं काय की एखादा युक्तिवाद, दृष्टिकोन काय आहे तुमचं ते मांडणं गरजेचं आहे. अनेक दृष्टिकोनाचा अभ्यास करा आणि संतुलित चर्चा द्या किंवा प्रोव्हाइड अ बॅलन्स डिस्कशन असलं पाहिजे, पारावरच्या गप्पा नसल्या पाहिजे. ओके. म्हणून मी म्हटलं की हे डिस्कशन आहे पण हे पारावरचं डिस्कशन नाही पाहिजे. प्रोव्हाइडेड काय विचारलेलं आहे त्यानुसारच मुद्देसूद तुमचे ॲन्सर्स असणं गरजेचे आहे. सोबत इव्हॅल्युएट म्हणजे काय, मूल्यांकन करा. सिग्निफिकन्स काय, त्याचा इफेक्टिव्हनेस काय, व्हॅल्यू काय, बेस्ड ऑन क्रायटेरिया म्हणजे काय, निश्चित निकषांचा आधारे महत्त्व काय, परिणामकारकता काय किंवा मूल्याचे मूल्यमापन करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत क्वेश्चननुसार, क्वेश्चन जिओग्राफीचा आहे, पॉलिटीचा आहे की हिस्ट्रीचा आहे किंवा केस स्टडी आहे किंवा इकॉनॉमिक्सचा आहे, त्यानंतर त्याच्यात काय विचारलेलं आहे, शेवटी एक्सप्लेन विचारलेलं आहे, क्रिटिकली ॲनालाइज विचारलेलं आहे, त्यानुसार तुमचं मेन बॉडीचं ॲन्सर पण चेंज होणं गरजेचं आहे. ओके. त्यासाठीच तुम्हाला मला असं वाटतं की जेवढे तुम्ही जास्त क्वेश्चन सॉल्व करणार तेव्हाच तुम्हाला ते प्रॅक्टिस होईल. सोबतच तुमचं इंट्रोडक्शन आणि कन्क्ल्युजन जर तयार असेल, म्हणजे जर डिस्कस विचारलं तर कसं लिहायचं कन्क्ल्युजन, एक्सप्लेन विचारलं तर कन्क्ल्युजन कसं असायला पाहिजे, त्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता इथं जर विचार केलं की जसं सांगितलं निष्कर्ष जर असेल कन्क्ल्युजन, तर पानाचे सर्वसाधारण जसं आपण बघितलं होतं की 10 ते 15% जागा किंवा 10 ते 15% 150 वर्ड जर असेल किंवा 250 वर्ड त्याचे 10 ते 15% असणं गरजेचं आहे. सेकंड जर विचार केला की निष्कर्ष कसा असायला पाहिजे, तर हा निष्कर्ष जो आहे तो आशावादी असला पाहिजे, निगेटिव्ह नका करू. ओके. तुमच्याकडे येणारी जी लोकं येणार आहेत त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सॉल्व करणारे असले पाहिजेत, रादर देन त्यांचा प्रॉब्लेम सोडून तुम्ही पण टेन्शनमध्ये गेले, ते नको आहे. ओके. म्हणून ॲन्सर जे असलं पाहिजे कन्क्ल्युजन हे आशावादी किंवा फ्युचरिस्टिक असणं गरजेचं आहे. उदाहरण देणं गरजेचं आहे आणि लीडर्स जे महत्त्वाचे लीडर्स आहेत त्यांच्यापासून पण तुम्ही कन्क्लूड करू शकता एखादं जर महत्त्वाचे लीडर्स जे असतील ते. आणि नंतर काय आहे की बा निष्कर्ष संतुलित व न्याय
ठेवा. ओके, म्हणजे की बॅलन्स जजमेंट असायला पाहिजे, नॉट ॲब्सोल्यूट स्टेटमेंट नाही पाहिजे. आणि माझ्या मताप्रमाणे तुमचं मत कोणाला काही घेणदेण नाही आहे, हे क्लिअर सांगतो. मला असं वाटते सुरुवात खूप जण मुलं काय करतात, जेव्हा स्टार्ट करतात क्वेश्चन जेव्हा विचारला जातो, तर मला असं वाटतं नाही, तुम्हाला काय वाटते ते नका लिहू. पॉलिटिकली काय आहे, क्वेश्चन कसला आहे, त्यानुसार तुम्ही आन्सर चेंज करा आणि त्यानुसार लिहा. बॅलन्स असणं म्हणजे ते आहे. ओके, कोटिंग पॉलिसी, स्कीम्स ऑफ द गव्हर्नमेंट हे मेन्शन, म्हणजे गव्हर्नन्समध्ये हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे की जिथं तुम्हाला गव्हर्नमेंटचे पॉलिसीज जे आहेत ते मेन्शन करणं गरजेचे आहेत. जसं की आता जर विचारलं आपण की बाबा सेन्ससचा इश्यू झालो आहे आणि सेक्स रेशोबद्दल जर विचार केला तर काय झालं, बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलन स्कीम जेव्हा आली त्यानंतर काय आलं की सेक्स रेशो जो तो वाढलेला आहे ना, मग त्याचे कोट करा ना तुम्ही. ओके, मग ते कोट करा आणि नंतर तुम्ही लिहू शकता ना एक्झाम्पल, सबका साथ सबका विकास, बेटी बचाओ बेटी पढाओ. यू कॅन कन्क्लूड लाईक दॅट ऑल्सो. ओके, विथ द रिलिव्हंट एक्झाम्पल की जे खूप महत्त्वाचे आहेत. ओके, तर हे झालं इंट्रोडक्शन्स, किंवा अशा प्रकारे तुम्ही इंट्रोडक्शन्स लिहू शकता. आता इथं कन्क्ल्युजन टेम्पलेट्स जे की आमच्या जवळ आहेत, हिस्ट्रीबद्दल बोलले की एखादं कन्क्ल्युजन लिहायचं असेल तर म्हणूनच रिकामी जागा, प्रशासनिक किंवा आर्थिक व्यवस्था पुढील संस्थाच्या पाया घालणारी ठरली आणि भारताच्या इतिहासाच्या प्रवाहात महत्त्वपूर्ण योगदान ठरली आहे. मग इथं काय की मुघलकालीन आहे, ओके, किंवा अकबरकालीन आहे, यानुसार चेंजेस करणं गरजेचे आहे. तिथं फक्त तो वर्ड चेंज करणं गरजेचं आहे. सोबतच जर विचार केला की एकूणच चळवळी टप्प्याने राष्ट्रीय चेतना बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आणि अखेरीस भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा केला. म्हणजे गांधीयन जर चळवळी ज्या आहेत, ओके, मुवमेंट जे आहेत त्याच्यावर जर क्वेश्चन आला तर त्यानुसार तुम्ही कन्क्ल्युजन करू शकता. आणि हे तुमचे तयार जर असतील तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा पडतो. पण कुठला क्वेश्चन आहे आणि कुठला कन्क्ल्युजन लिहायचं त्यानुसार चेंजेस करू शकतो. तसंच की एकूणच मौर्य प्रशासनाने केंद्रीकरण, कार्यक्षमता व लोककल्याण या मूल्यांचे प्रारंभिक मापदंड निर्माण केले, ज्याचा प्रभाव पुढील अनेक शतकांपर्यंत राहिला. मग मौर्य प्रमाणाच्या ऐवजी तुम्ही गुप्ता पण लिहू शकता ना, राईट. क्वेश्चन चेंज होतो, क्वेश्चन चेंज झाला, तुमचं कन्क्ल्युजन चेंज होतं. मग कन्क्ल्युजन काय झालं, फक्त रिकामी जागा जी इथं दिलेली आहे ती भरायची आहे हिस्ट्रीमध्ये. तसंच पॉलिटीचं पण आहे, तसंच जिओग्राफीचं पण बऱ्या प्रमाणात आहे. त्यानुसार तुम्ही आन्सर चेंज करू शकता. मेन बॉडीमध्ये क्वेश्चन काय त्यानुसार आपण करणारच आहे. तर डिस्कशन प्रत्येक क्वेश्चन जो आहे तुमचा किंवा प्रत्येक पेपर जो आहे तो त्याप्रमाणे जे तज्ज्ञ लोक आहेत, ज्यांचे 5 ते 6 वर्ष 7-8 वर्ष झाले पेपर इव्हॅल्युएशन्स आहे आणि UPSCचा जो पॅटर्न आहे त्यानुसार त्यांनी प्रिपरेशन केलेलं आहे आणि शिकवण्याची त्यात त्यांना एवढ्या बऱ्यापैकी जो एक्सपिरियन्स आहे, त्या सगळ्या एक्सपिरियन्सकडून आपण तशी टेस्ट सिरीज जी आहे ज्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा पडेल तो आपण आणण्याचा प्रयत्न करूयात. ओके, तसंच अशा प्रकारे महसूल तसेच प्रशासनातील मोघल नवकल्पनांनी पुढील भारतीय राज्य रचनांवर दीर्घकालीन छाप सोडली. ओके, मग आता इथं काय की बाबा भारतीय राज्य रचना टॅक्सबद्दल आपण बोललेलो आहे, तर क्वेश्चन काय आहे त्यानुसार आपण चेंजेस करू शकतो. अशाच प्रकारे तुम्हाला पॉलिटीचे आणि बाकीचे जे आहेत ते पण तुम्हाला कन्क्ल्युजन वगैरे जर पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, नक्कीच तुम्हाला इथं भेटतील. आणि 23 तारखेची आपली टेस्ट आहे, ती पहिली टेस्ट जी आहे ती एकदा तुम्ही या क्वेश्चन्स लिहून बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. ओके, सो थँक्यू सो मच, बाय अँड टेक केअर.